नमस्कार, मी शुभांगी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत. नसल्यामुळे त्याच्या लग्नाला जाण्यासाठी मी मेहंदी काढते. आमच्या जवळच असलेले बाजूलाच आहेत मेहंदी काढणारे, माझ्या शॉपच्या बाजूलाच आहेत मेहंदी काढणारे, त्यांच्याकडूनही मी मेहंदी काढते आहे. पहा, ही लग्नाला जाण्यासाठीची ही तयारी आहे. तर मी उद्या गावी निघणार आहे सकाळी. तर मॉर्निंग सर्वांना. काल मी मेहंदी काढलेली ही पहा, माझ्या मेहंदीचा रंग किती सुंदर झालेला आहे. असं म्हणतात नवऱ्याचं प्रेम असलं आणि आईवडिलांचं प्रेम असलं की मेहंदी फार रंगते. तर माझ्या नवऱ्याचं आणि आईवडिलांचं प्रेम खूप असल्यामुळे माझी मेहंदी खूप छान रंगलेली आहे. चला तर आज आम्ही गावाला चाललेलो आहे. तर गावाला जाण्यासाठी माझी पॅकिंग चालू आहे. आज जाताना बघा मी ही मेहंदी सोबत मी बांगड्या पण घातलेल्या आहेत आणि साडी घातली आहे. का तर आपल्या गावच्या लोकांना कसं असतं, स्त्री ही पूर्ण साडीमध्ये आणि सौभाग्याच्या लेण्यामध्ये नटलेली स्त्री पाहायला खूप बरं वाटेल. माझ्या सासूला तर खूप आनंद होणार आहे, कारण की मी साडी घातली आहे, परत हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत. मुंबईच्या ठिकाणी एवढं काही बांगड्या साडी वेअर डेली करत नाही, पण गावी जायचं म्हणलं की नाही, नक्की आपण साडी बांगड्या ह्या सगळं सौभाग्याचं लेणं घालून गेलं की गावच्या माणसाला पाहण्यासाठी खूप आनंद होतो. तर चला तर आपण निघू आता पॅकिंग करण्यासाठी. हे पहा, जाण्यासाठी पॅकिंग पूर्ण झालेली आहे. आमच्या तिघांचे कलर बॅगचे सेम असल्यामुळे माझ्या मुलीने प्रत्येक बॅगवर प्रत्येकाचं नाव लिहिलेलं आहे. बघा, हा मुलाच्या बॅगचं श्रीशांत नाव लिहिलेलं आहे, मम्मी लिहिलेलं आहे आणि परत पप्पा लिहिलेले. असे बॅग म्हणजे प्रत्येकाची बॅग ओळखता येईल, गडबड होणार नाही. तर सेम बॅग, तिच्या एकटीची फक्त बॅग वेगळी असल्यामुळे तिने नाही नाव लिहिलेलं आहे. तर अशी आमची पॅकिंग झालेली आहे. आता आम्ही खाली जातोय सगळ्या बॅग घेऊन. गावी निघताना नेहमी लक्षात ठेवायचं आपलं गॅसचं बटन बंद आहे. तर मी गॅसचं बटन बंद केलंय. पहा, लाईटचे बटन्स बंद. हे बघा, लाईटीचे बंद सगळे बंद करायचे. लक्षात ठेवायचं नेहमी गिझरचं बटन बंद केलंय का, कारण की चालू राहिल्यानंतर गिझरचा स्फोट होण्याची शक्यता असते. गिझरचं बटन, नळ व्यवस्थित बंद आहेत का, टाकीचं बटन बंद व्यवस्थित आहे का, ह्या गोष्टींची काळजी घ्यायची जेव्हा आपण बाहेर प्रवासात जातो तेव्हा. हे पहा, झाडांना पण सर्व पाणी घालून घेतलेलं आहे आता. आणि नंतर माझी जे मेड येईल ती घालेल, तिला सांगून ठेवलेलं आहे की पाणी घालून ठेवतो म्हणून. प्रवासाला बाहेर पडताना नेहमी देवाचं दर्शन घेऊन बाहेर पडावं. बघा, बाहेर जाताना नेहमी आपण प्रवासाला कुठेही बाहेर लांब निघालो की घरामध्ये दिवा वगैरे लावू नये, कारण की काही गोष्टी घडू शकतात. म्हणून मी दिवाही लावला नाही. दर्शन घेऊन, देवाचं दर्शन घेऊन आम्ही सर्वजण खाली गेलो.
हे बघा इथे आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे. जेवणासाठी आम्ही अमृत हॉटेलमध्ये थांबलो. ते रस्त्यालागच पुण्याच्या हायवे एक्सप्रेसलाच लागत होतं. तिथं जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. प्रवास करत असताना आजूबाजूचा जो हिरवा निसर्ग पाहून खूप आनंद होत होता. पावसाचे दिवस नुकतेच संपलेले होते आणि आजूबाजूच्या परिसरात पाणी पण साठलेलं होतं. त्यामुळे आजूबाजूची शेतकऱ्यांची शेती पण खूप चांगल्या प्रकारे लागून आली होती. आणि हे पाहताय तर तुम्ही ते वीर धरण आहे. वीर धरणाचे पण पाणी फुल ओव्हरफ्लो झालेलं होतं. पूर्ण किनाऱ्यापर्यंत ते पाणी होतं. तो पाणी निसंग पाणी पाहून खूपच आनंद झाला आणि आम्ही प्रवासाला पुढे सुरुवात केली. गावाला जायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आजूबाजूचा निसर्ग पाहत पाहत जर आपला प्रवास हा खूप इझिली होतो. हिरवगार असल्यानंतर आणखीन आनंद होतो तो पाहून. नंतर आजूबाजूला घाट लागला. घाट लागल्यानंतर घाटातून जो नागमोडी वळणाचा रस्ता होता, तर तो रस्ताही खूप छान प्रकारे आमचा पार झाला. कारण की बाजूला डोंगर होते, डोंगरावरती हिरवगार होतं सर्वीकडे. ते पाहत पाहत आम्ही हा जो घाटाचा रस्ता आहे तो पण आम्ही पूर्ण पार केला. हिरवा निसर्ग आणि आजूबाजूची घनदाट झाडी बघत बघत आम्ही हा प्रवास आमचा कधी संपला हे आम्हाला कळलंच नाही आणि आमचं गाव फायनली आलं. आमच्या गावात आम्ही एंट्री केल्या मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, मानदेशी महिला बँक. मानदेशी महिला बँकची सर्वात पहिली शाखा ही मसोडमध्ये आहे. तीच ही शाखा आम्ही मसोडमध्ये एंट्री केल्या पहिले शाखेच आम्हाला तिथे दिसली, मानदेशी. एका महिलेने अनेक महिलांसाठी ही ओपन केलेली बँक आहे. खूप चांगली बँक आहे आणि या बँकेमधून अनेक महिला खूप चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत. स्वतःचे छोटे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी इथून कर्ज घेतात आणि आपले उद्योग सुरू करतात आणि त्यातून येणाऱ्या इन्कममधून ते बचत खाते म्हणून उघडले जाते त्यांच्यात. मसोडमध्ये दर बुधवारी बाजार भरला जातो आणि आम्ही गेलो त्या दिवशी बुधवारच होता आणि सगळीकडे बाजार भरला होता. मार्केट पूर्ण तुडूंब भरलं होतं. त्यातून गाड्यांची ये-जा चालू होती. तर हे बुधवारचा बाजारसुद्धा आम्हाला भेटला त्या दिवशी आणि तो पण आम्ही पाहत पाहत पुढे गेलो. मसोडमध्ये सिद्धनाथाचं मंदिर आहे. त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अनेक आजूबाजूच्या गावातून लोक येतात दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे आणखीन मसवड या एरियाचं नाव खूपच नाव प्रसिद्ध आहे. हे बघा फायनली आमच्या गावाला आम्ही पोहोचलेलो आहे. हे बघा ही माझी सासू माई आहे. नमस्कार. बघा आमची सासूबाई. आणि आता आम्ही थोडाच वेळ झाला, मी पूर्ण व्हिडिओ दाखवू नाही शकली कारण की घाई होती थोडीशी म्हणून. नमस्कार. तळ्यावर कशाला? कुठे? मस्त केलंय ना. मी कशी छान दिसते ना. तंबाखू टमाटो टमाटो. हा टमाटो. मिरच्या काय करू. भारी आहे ना. असला उसाच्या वरकून येत नाही. लय मोठा ऊस आलाय. असला तर उसाया 7 एकर सगळं. 7 एकर लावलाय हा ऊस सगळं. तेव्हा हे झाडाच्या बोशातनं फरकलंय. त्याला ते औषध मारायचंय. त्या बाबाची सुगी चालली. औषधात पंप बाहेर चार्जिंगला लावल्याला बघितलं. हा बघितलं होतं. चार्जिंगला लावलंय ना पंप. औषध मारायचंय का मग? उद्या मारायचं. अच्छा उद्या मारायचंय. उद्या जर लग्न आहे तर कसं? त्या माणसाला उद्या बोलवलं. ही झाडं बघ. गेला आता मोहर येणार आहे. ही झाडं बघा तुमची. आयुष्यपत कसली भारी निघाली ती. लय मोठी झाडं आलीत ना. तुमची मेहनत आहे. आम्ही काय इथे आहे वे बघायला. तुमच्या मेहनतीला फळ आहे. बापरे बापरे भारीच आहे. ही झाडं मध्ये लावलेली.
हे बघा लॉकडाऊन मध्ये आम्ही ही झाडं लावली होती आणि आज ही झाडं एवढी मोठी झालेली आहेत. ही सगळे आंब्याची 2 एकरमध्ये आंबे लावलेले आहेत. तर एवढी मोठी झाडं झालेत आता. आणि हे माझे सासूबाईंनी पूर्ण मेहनत, सासूबाईची आणि ननंदबाईची मेहनत आहे. याचे नेहमी मशागत फवारणी सगळं करतात आणि दीर पण मध्ये आधी येऊन हे सगळ्या शेतीची फवारणी वगैरे करत असतात. हा आमची आजी म्हणतायत पेरू घेऊन येते. हा एक पोतं पेरू घेऊन सगळ्या फ्रेंड्सला वाटायला. हे बघा पेरूचा वास येतोय खूप. वास येतोय पेरूचा. ही पिकलाय पेरू. वाव माझ्या आवडीचा पेरू पिकलेला. वाव हे बघा इथे पण पिकलाय पेरू. हे पिकलेले पेरू आता सुशांत आय लाईक दॅट. चल अजून आहेत पेरू. पेरू अजून आहेत. औषध मारायचं हो ना वास आहेत. आयला ते कोण यायचं. हा खा ना. ए आता ते झाडायचं आहे, नॅचरल आहे, खाऊ शकतो. याला काही थोडंसं हे काय का आपल्या मुंबईचे फवारणी मारून आलेले. हे सगळे शेतातली झाडं एकदम नॅचरल आहेत. नॅचरली फळं आहेत ती अशीच खायची. हा 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 या पण झाडाला भरपूर पेरू पिकलेत रे. ही साईड हो मी. वाव पिवळा पिवळा जरा द्या ना. मला दे पिवळा पिवळा दे. वाव हे बघा. बघा इथं पण पिकलेलं आहे. बघा इथे इथे हात ओढा ना. बघा इथे आहेत ना. आईला कसला पिकलाय पेरू. 1 मिनिट. वाव शेतीत करायचं मला कंटाळा नाही. मी बाया लावून औषध मारती आणि मशागत करती, सगळं खत घालती. सगळं माझ्या मुलांनी 7ची पाईपलाईन करून आणून पाणी ठिबकनं सोडलेलं आहे. आम्हाला त्रास नाही. माझे मुलगा एकदम सुंदर दोन्ही मुलगा आहेत आणि मुलांनी माझ्या भरपूर कमवलेला आहे. मला एवढ्यातच भरपूर मला आनंद वाटतो. मला जेवण जात नाही पण मी एवढं शेती बघते. एवढं माझ्या मुलाचा ऊस आहे. 7 एकर ऊस आहे. ती ऊसापाशी गेल्यानंतर हे आता आमच्या शेतीतूनच रस्ता आहे नणंदबाईकडे जायचा. हे बघा आवाज येत असेल तुम्हाला. इथे लेडीज गाणं म्हणतायत. ते लग्नाची गाणी असतात ना तशी ते गाणी म्हणतायत. तर आता मी ते इथूनच रस्ता आहे जाण्याचा. हे बघा इथे दिसते तुम्हाला समोर. हे समोर जे घर आहे ते नणंदबाईचं घर आहे. त्या नणंदबाईच्या घरीच लग्नाचा कार्यक्रम आहे. आता मी माझ्या घरून नणंदबाईच्या घरी जाते. ओ शिट. इकडे हा रस्ता आहे पूर्ण.
हे बघा. तर आम्ही असं चालत 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 इथपर्यंत जाणार आहे. आमच्याकडे वर्धावा काढण्याची पद्धत असते. मग तो वर्धावा आम्ही गावामध्ये काढला जातो. गावामध्ये वर्धावा काढताना आम्ही तिथे प्रत्येक देवाला पानसुपारी वाहिली जाते. देवांना आमंत्रण दिलं जातं की लग्न कार्य आहे आमच्या इकडे, तर असं आमंत्रण दिलं जातं. पानसुपारी ठिकाणी नैवेद्य ठेवला जातो आणि त्यानंतर घोड्यावरती मुलाची मिरवणूक काढली जाते. त्याच्यासमोर DJ वगैरे लावला जातो. मुलं नाचली जातात सगळेजण. असं आमच्या इकडे वर्धावाची पद्धत असते.
ठेवा नैवेद्य हा. त्यासनी हळदी कुंकू साखर आणि नारळ तेल थोडं खाली पाच पाठवली का आहे ना ठीक आहे पाय पड घ्या घ्या गाडी जा ना पुढं ए जा ये पुढं पटकन अरे थांब थोडं घ्या घ्या पुढं घ्या पुढं सर्व देवांचं दर्शन घेतलं. मग सगळ्यांनी डान्स वगैरे केला. खूप वेळ झाला होता. मग सगळेजण घरी परतलो, कारण की दुसऱ्या दिवशी लग्न होतं, तर लग्नाची पण तयारी चालू होती. तर आम्ही सर्वजण मग घरी परतून लग्नाची तयारी करायला लागलो. तर ह्याचा दुसरा पार्ट मी नेक्स्ट व्लॉग दाखवेन. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग तो नक्कीच मला सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये.